नमस्कार मंडळी, मी दुहिता तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते क्षणभर विश्रांती या आपल्या चॅनलवर। आणि आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल थंबनेलवरून की आज आपण आलो आहोत वेंगुर्ला मार्केट येथे। तर चला मग बघूया काय काय आपल्याला इथे खरेदी करतोय। तसं वेंगुर्ला हे सुंदर अशा निसर्गरम्य बीचेसवरून, बंदरावरून, लाईट हाऊसवरून आणि इतर अशा बऱ्याच गोष्टींवरून प्रचलित आहे। पण त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वेंगुर्ल्याचा मार्केट। हे तुम्ही जे बघता आहात तर तो मार्केट एरिया जो बनवला गेला तो क्रॉफर्ड मार्केटची प्रतिकृतीच आहे। या मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच अशा मुबलक प्रमाणामध्ये फळं, फुलं, भाज्या अवेलेबल आहेत। त्याचप्रमाणे इथे प्रत्येक गोष्टीचे डिव्हिजन केलेले आहे की फुलांचा बाजार कुठे असणार, फळांचा बाजार कुठे भरणार, भाज्यांचा कुठे, मसाल्यांचा कुठे, कपड्यांचा कुठे। तर क्रॉफर्ड मार्केटमध्ये जसं आपल्याला बघतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळेल। आणि इथे आल्यावर ना तुम्हाला एकदम कलरफुल बाजाराचा पूर्ण फीलच येईल। त्यामुळे तुम्ही कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलात तर वेंगुर्ला तालुक्यात या ठिकाणी नक्की भेट द्या। गणपतीच्या वेळी तर इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट भरतं आणि वेगवेगळ्या पद्धतीची फुलं, छान अशी तुम्हाला भाज्या, फळं, बुरशीच्या भाजीसाठी लागणारी भाज्या खूप साऱ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतात। तर त्यावरती व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर अपलोडही केला आहे। तुम्ही बघितला नसेल तर पुन्हा एकदा बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। व्हिडिओच्या शेवटी मी काय काय खरेदी केली आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। लहानपणी मी माझ्या आईबाबांबरोबर या मार्केटमध्ये भरपूर आलेली आहे आणि भरपूर वेळा खरेदीही केली आहे। रविवारचा भाजी मार्केट हा सगळ्यात मोठा मार्केट असायचा, कारण त्यावेळी बरीच आजूबाजूच्या गावातली लोकं इथे यायची। तर आता यावेळी मी माझ्या नवऱ्यासोबत आले होते तर त्यावेळी बरेचसे लोक मला अजूनही ओळखत होते, कारण काही गोष्टी, काही नाती अशी असतात जी नेहमी शेवटपर्यंत राहतात आणि आपल्याला ती खुणावतातच। तर बघणाऱ्या व्ह्यूवर्समध्ये बरेचसे लोक वेंगुर्ल्याचे जर कोणी असतील आणि तुमच्या जर काही आठवणी असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आम्ही भाजी मार्केटमध्ये पोचलो होतो साधारण 8च्या सुमारास। त्यावेळी बरेचसे दुकानदार आपापलं दुकान लावण्याच्या याच्यामध्ये व्यस्त होते। काही ग्राहक येऊन आपापल्या वस्तू घेत होते। तर इथे तुम्हाला बरेच असे मसाल्यांचे पदार्थ, त्यानंतर इथे टोस्ट, खारी, इतरही पदार्थ असे अवेलेबल होते आणि बऱ्याच प्रमाणामध्ये लोक इथे घेऊन जातात, फरसाण वगैरे। आणि तुम्हाला तर माहीतच आहे जिकडे भाजी मार्केट ते वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला आवाज, वातावरण निर्मिती होते। तर काही ठिकाणी चोरीमारीचा आवाज, काही ठिकाणी गडबड गोंधळ, कुठे पैशांसाठी कमी जास्त असे वेगवेगळे आवाज हे असतातच। तर एकंदरीत हा गडबड गोंधळामध्ये आणि या भाजी मार्केटमध्ये खरेदी करता करता अर्धा पाऊण तास कधी गेला कळलंच नाही। तर इथे पायरीचे आंबे, सोनियाळ केळी, कलिंगड, हे आपलं ड्रॅगन फ्रूट, ॲपल, मोसंबी, संत्र, डाळिंब, त्यानंतर हा नीरफणस आहे, हा सध्या महाग आहे, 100ला एक मिळाला मला हा छोटासा। त्यानंतर केळी, भाजीची केळी, त्यानंतर ही काकडी आहे, ही कणसं आहेत पण ही स्वीट कॉर्न आहेत। आणि इथे छोटेवाले दाखवते, छोटेवाले असे हे गवार आहेत, छोटेसे टिटक्या म्हणतात। हां, ही आहे गावठी भेंडी, ही बघा एकदम ताजी आहे, दिसेल तुम्हाला तर एकदम ताजी। लिंब, फ्लॉवर, ही वालीची भाजी माझी फेवरेट आहे। आपली कोथिंबीर। असा हा भाजीचा बाजार झालेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू